एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल आणि एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर जनरली आपण वर्ग करण्याची पद्धत आत्ताच बघितली की त्या संख्येला त्या संख्येने गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. उदाहरणार्थ समजा 7चा वर्ग असेल तर 7चा वर्ग म्हणजे काय, 7 गुणिले 7 बरोबर 49. पण याच्यासाठी गुणाकार करावा लागला. जर आपल्याला आणि सोप्या एक अंकी दोन अंकी संख्येचा वर्ग करणं ठीक आहे, परंतु जर मोठी संख्या असेल तर त्यावेळेस जनरली एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग विचारला जातो. आणि मग तो कसा करायचा त्याच्यासाठी मी एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो, एक सोपी पद्धत सांगतो. मग आपल्याला समजा 5चा वर्ग, आता 5चा वर्ग 25, 15चा वर्ग बघा 15चा वर्ग ठीक आहे, पाठ आहे, सगळ्यांचा पाठ आहे, तरी पण असा जर असेल तर काय करायचं, या 5चा वर्ग लिहायचा 25. बघा 5चा वर्ग 25 आणि एकाच्या पुढची संख्या, एकाच्या पुढे कोण आहे 1, त्याच्या पुढे कोण 2, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, बे एक बे आणि तो पुढे लिहायचा. बघा 15चा वर्ग 225 आहे की नाही. असं 25चा वर्ग, जर 25चा वर्ग करायचा असेल तर 5चा वर्ग करा, या एकक स्थानच्या 5चा वर्ग करा, तो येतो 25 आणि या दोनाच्या पुढची संख्या, दोनच्या पुढे कोणती आहे 3, त्या दोघांचा गुणाकार करायचा पुढची संख्या आणि 3 दुनी 6. आणि बघा तुमचा पाठ आहे 25चा वर्ग 625 आहे. असं जर आपल्याला 35चा वर्ग करायचा असेल, 35चा वर्ग, तर 5चा वर्ग करा 25, 3च्या पुढची संख्या 4, या दोघांचा गुणाकार करा, 3 चौक बोल 12, 1225. आपल्याला 45चा वर्ग करायचा असेल, 5चा वर्ग 25, 4च्या पुढची संख्या कोणती आहे 5, ह्या दोन्हीचा गुणाकार करा, 4 पंच 20, म्हणजे 45चा वर्ग 2025. 55चा वर्ग तुम्हाला करायचा असेल तर या 5चा वर्ग करा, पहिल्या एकक स्थानच्या 5चा वर्ग येतो 25 आणि या 5च्या पुढची संख्या आहे ती 6 आणि या दोघांचा गुणाकार 6 पंच 30, म्हणजे 55चा वर्ग 3025. असा आपण 65चा वर्ग करू शकतो. 65चा वर्ग, 5चा वर्ग 25 आणि 6च्या पुढची संख्या 7 आहे, त्या दोघांचा गुणाकार करायचा, 7 सक 6 7 42, म्हणजेच 65चा वर्ग आहे 4225. आता समजा एखादी संख्या मोठी संख्या आहे 105, 105चा जर वर्ग करायचा असेल तर 5चा वर्ग करा 25, 10च्या पुढची संख्या 11 आहे, या दोघांचा गुणाकार करा, 11 10 110 आणि 105चा वर्ग आहे किती 11025. अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग अशा प्रकारे करू शकतो. ओके.